आज या आनंदाच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात। या प्रसंगी आपण ऐकणार आहोत दृष्टांत ट्रिनिटी मिनिस्ट्रीचा आणि प्रवास एका ध्येय वेड्याचा। माझ्या जीवन प्रवासाकडे पाहताना मीच आश्चर्यचकित होतो। डोंगर माथ्यावरती येण्यासाठी दरीतून जावं लागतं हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय। माझ्या आत्तापर्यंतची वाटचाल निश्चितच सोपी नव्हती। या माझ्या मार्गामध्ये अनंत अडचणी, आव्हानं, संकट, वादळं उभी होती। ते सर्व पार करून परमेश्वरानं मला इथपर्यंत आणले। ज्यावेळेस या प्रवासासाठी मी पहिलं पाऊल उचललं तेव्हा माझ्यामध्ये मुळीच विश्वास नव्हता। मनामध्ये होतं ते फक्त एक अनामिक भय, चिंता आणि अंधार। पण मी अवलंबून होतो तो फक्त परमेश्वराच्या अभिवचनांवर। कटू आठवणींची पानं फाडावी म्हटली तरी ती फाडता येत नाही, ती फक्त बदलावी लागतात। आज मीही थोडा प्रयत्न करतोय माझ्या आयुष्याची पानं उलगडण्याची। कुठून बरं सुरुवात करू या प्रवासाची? मनामध्ये नुसता गोंधळ आहे। हो, आठवलं, पोलीस दलातील मिळणारी वारसा हक्काची नोकरी मी नाथाडली होती आणि प्रभूच्या सेवेसाठी मी स्वतःला झोकून दिलं। प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करणारी एक संस्था होती। या संस्थेमध्ये 7 वर्ष मी तन मन धन लावून काम केलं। इथंच परमेश्वरानं त्याच्या सेवा कार्याचं ओझं मला दिलं। याच ठिकाणी मंडळी रोपण करणाऱ्या सेवकांना प्रशिक्षण देण्याचा दृष्टांत परमेश्वरानं मला दिला। जीवन अतिशय आनंदानं जात होतं। आर्थिक स्थैर्य होतं। सर्व गोष्टींची विपुलता माझ्या जीवनामध्ये होती। याच दरम्यान माझे लग्न झालं। आम्ही पती पत्नी संसाराचे अनेक स्वप्न पाहू लागलो। दिवसामागून दिवस जात होते। अनेक स्वप्नांचे इमले उभारत होते। एक दिवस ज्या संस्थेमध्ये मी सेवा कार्य करीत होतो त्या संस्थेमधून मला फोन आला, बंधू, तुमचं सेवा कार्य अतिशय सुंदर आहे। तुम्हाला सांगायला दुःख वाटतं की इथून पुढे तुम्हाला स्वतःलाच आता पुढची वाटचाल करायला हवी, कारण आमची संस्था इथून पुढे काही कारणास्तव भारतामध्ये सेवा कार्य बंद करीत आहे। फोन कट झाला। फोनचे शब्द माझ्या कानावरती आदळल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन हादरली। माझ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या। आता समोर दाटला होता तो फक्त अंधार आणि परमेश्वरासाठी असंख्य प्रश्न। आता जगायचं कसं? लोक मला काय म्हणतील? ती सरकारी नोकरी मला परत मिळेल का? परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये हे वादळ का निर्माण केलंस? असंख्य प्रश्न मला डाचत होते आणि मनाला वेदना होत होत्या। पण एक मात्र नक्की, परमेश्वरानं त्या प्रसंगामध्ये मला सावरलं। परमेश्वरानं अभिवचनाला व पाचारणाला मी बिलगून राहिलो। माझ्या दृष्टीनं तर आता जीवन सगळं संपल्यात जमा होतं, पण परमेश्वराच्या दृष्टीनं मुळीच नाही। मी परमेश्वराला सतत म्हणत होतो, परमेश्वरा, मी सामान्य माणूस, मी काय करणार? माझ्या आयुष्यातलं सगळं संपलंय। पण परमेश्वर सांगत होता, तुझ्यासारख्या सामान्य माणसाकडून मी असामान्य काम करून घेईन। किती सुंदर अभिवचन ते परमेश्वरापासून मला मिळालं होतं। याच अभिवचनाला मी माझ्या मिठीमध्ये घेतला आणि त्याला बिलगून राहिलो। 17 सप्टेंबर 2012 परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी परमेश्वरानं मला उभं केलं। हातामध्ये खिशामध्ये काहीच नव्हतं,